विषय चालला होता 17 ते 21 ओव्यांचा, की कसं ईश्वर तत्व हा आधार असतो आणि भक्तांचे समुदाय कसे एकत्र करावेत असं म्हणतात. आपण म्हटलं की भक्तिमार्गे लाजवावी. निंदक जे असतील किंवा दुर्जन जे लोक असतील त्यांना असे की उत्सव सगळे करावेत की भक्तिमार्ग असा दाखवावा त्यांना की त्यांना त्यांच्या याची लाज वाटेल. विरक्ताने हे सगळं करावं. खूप लोकांवर उपकार करावे, बहुतांश सगळे परोपकार, भलेपणाचा जीर्णोद्धार, पुण्यमार्गाचा विस्तार बळेची करावा, असं समर्थ सांगतात. की असं मुद्दाम ह्या गोष्टी समाज एकत्र करण्यासाठी या सगळ्या गोष्टी मुद्दाम कराव्यात. आपण स्वतः तर स्नान, संध्या, जप, ध्यान, उपासना या सगळ्या गोष्टी नित्यनेम कराव्यातच. आपलं स्वतःचं तर अंतःकरण शुद्ध असावंच. पण इतरांना सुद्धा ह्या अशा पद्धतीनं आचरण असं विरक्ताने करायला हवं, असं ते सांगतात. समर्थांच्या चरित्रात एक हे आहे की कृष्णाकाठी करंज नावाचं गाव होतं. अगदी लहानसं गाव होतं आणि तिथे त्यांनी संतांचा मेळावा आयोजित केला होता. कल्पना करा, एखाद्या छोट्या गावामध्ये 350-400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एखाद्या छोट्याशा खेड्यामध्ये अशा पद्धतीनं एखादा महोत्सव साजरा करायचा संतांना, आणि थोडे थोडके नाही, 1100 संत समर्थांनी बोलावले होते. आत्तासारखं मोबाईल आणि काही निमंत्रण पाठवलं की एका मिनिटामध्ये 50 ठिकाणी 100 ठिकाणी पोहोचताय, अशी परिस्थिती नव्हती. खूप नियोजन त्यावेळेला केलं असेल. पण त्या करंज गावच्या या संतांच्या मेळाव्याचा उल्लेख वाचायला मिळतो. एवढे तिथे आणि खूप मोठी अशी भव्य मिरवणूक, मोठा उत्साहाने हे सगळं साजरं झालं आणि गावातल्या लोकांनी ह्या सगळ्याची व्यवस्था इतकं नियोजन उत्तम पद्धतीनं केलं होतं. तर त्याचा उल्लेख आपल्याला समर्थ चरित्रात वाचायला मिळतो. आठवण होते अशी की अगदी 1983मध्ये पुण्याजवळ जे संघाचं स्वयंसेवकांचं तळजाईला शिबिर झालं होतं. संक्रांतीचे दिवस होते. 1,00,000 पोळ्या पुण्यातल्या भगिनींनी गोळा केल्या होत्या. हे जे काही नियोजन आहे ना, हे विरक्त माणसांनी करावं. याच्यासाठी आपल्याला 17 ते 21 वयांमध्ये समर्थ सांगतात की कसं समुदायासमोर या विरक्त माणसांनी कसं काम उभं करावं ते सांगितलं. पुढल्या 22 ते 29 ओव्यांमध्ये हा समर्थांचा विरक्त एकांतप्रिय असावा. म्हणजे हे सगळं समाजामध्ये करावं असं आधी सांगितलं. आणि असं झालं समर्थ स्वतः खनाळी जाऊन राही, असं असे वर्णन. समाजामध्ये मिसळायचं पण आणि एकांतात पण राहायचं. लोकसंग्रह पण करायचा आणि एकांतात पण राहायचं. खूप मित्र जोडायचे, पण गुहेत जाऊन पण बसायचं. या दोन्ही गोष्टी समर्थाला त्या विरक्ताला सांगल्या पाहिजेत. या विरक्तानं निर्भय असलं पाहिजे. गंभीर असावं, निर्भय असावं आणि त्याच्या जोडीला उदार असावं. सगळ्यांना नुसतं काही वस्तू देण्याने नाही, आपल्या उदार अंतःकरणाने सगळ्या लोकांना आपलंसं करावं. अत्यंत सावध असावं. नेहमीच शुद्ध मार्गानं, चांगल्या मार्गानं स्वतः जावं आणि इतरांना पण न्यावं. विरक्ते झिजोन उरवावे असं म्हटलं आहे. झिजोन उरवावे कशाचे? सत्कीर्तीचे. आपल्याला कीर्ती मिळण्यासाठी काय करावं ते झिजावं लागतं. चंदन झिजतं तेव्हा त्याचा सुगंध पसरतो. तसं स्वतः त्रास सहन करावा, तेव्हा मग लोक आपल्याकडे येतात. सगळे संत, योगी, सज्जन यांच्याशी सगळ्यांशी स्नेह करावा. समर्थ तर एवढ्या ठिकाणी जायचे. देशपर्यटनाच्या वेळेला पण प्रत्येक ठिकाणी त्यांचे अगदी म्हणजे म्हणजे पंजाबमध्ये गेले तर शिखांच्या धर्मगुरूंची पण भेट झाली. असं ठिकठिकाणी ते संतांना, योग्यांना, सज्जनांना भेटत भेटत गेले ते. ते सांगतात की विरक्त माणसांनी हे आवर्जून करावं. स्वतः तीर्थयात्रा कराव्या, देशपर्यटन करावं, पुरस्कारणं करावीत, योग्य पद्धती उपासना करावी. उपासना त्या त्या तीर्थस्थानी जाऊन पण करावी. विरक्त उपाधी करावी म्हणजे काय? लोकांची कामं करावीत. उपाधी करावी म्हणजे लोकांना करायला पण लावावं आणि आपण लोकांसाठी करावं पण. उदास वृत्तीने वृत्ती न सांडावी. पण उपाधी करायची तर आपली जी काही अलिप्त वृत्ती आहे ती सोडून नाही द्यायची. उपाधीत गुंतायचं पण नाही. लोकांना उपाधी करायला लावायचे, पण आपण मात्र कसं त्याच्यापासून वेगळं आपल्याला ठेवता यायचा प्रयत्न, उदास वृत्तीनं करायची. तिथे मी असल्याशिवाय होणारच नाही वगैरे असा विचार पण करायचा नाही. असं उदास वृत्ती नसावी. दुराशा जडो नेदावी कोणी एका विषयी. आणि आपण जे काही उपाधी लावून घेतली आहे, लोकांना जी काही कामं करायला लावलेली आहेत, त्याच्यात जराही आसक्त न होता, काही अपेक्षा मनात न ठेवता
काम करावं. अशी सगळी विरक्त माणसाची गोष्ट समर्थ सांगितलं. स्वतःचं आचरण पवित्र असलं की लोक आपल्याकडे येणारच नाहीत ना. आपलं जर आचरण तसं असेल तर लोक येतील. आणखी एक महत्त्वाचा विषय ह्या 22 ते 29व्या समर्थ सांगतात की कुणाचंही मिंध असू नये. म्हणजे एखाद्याने मदत केली आहे तर स्वाभाविकच त्याची अपेक्षा असते ना, तर त्याची मदत अशी घेऊच नाही आहे. कोणाचं मिंध असायचं कारण नाही. असं करा, प्रसंगावधानी असावं, लोकांना आपलंसं करावं, लोकांच्या मदतीला धावून धावून जावं, एका ठिकाणी राहू नये. विरक्त एकदिशी नसावे, विरक्त सर्व अभ्यासावे, विरक्त अवघे जाणावे ज्याचे त्यापरी. सगळं त्याला माहिती पाहिजे. कुठलीही गोष्ट विचारली की अमक्या अमक्याला विचारा, त्यांना येईल, त्यांना माहिती असेल. असं जे असतं ना, ते विरक्ताचं लक्षण आहे असं समर्थ आपल्याला सांगतात. समर्थांनी ठिकठिकाणी ते डोंगरावरती, खनाळी, असं जंगलामध्ये जाऊन राहायचं. जसं शेताळगड आपल्याला सुपरिचित आहे. अनेक घळींमध्ये समर्थांचं वास्तव्य असायचं. भीमगडावर समर्थांनी एक अशी डोंगरामध्ये खोली केलेली होती म्हणे, आणि त्या खोलीमध्ये म्हणजे पटकन जवळ जाईपर्यंत कळणारच नाही कोणाला. त्याला ते गुप्त सदन असंच म्हणायचं आहे. खरं तर त्याचा हेतू वेगळा होता. यवनांचं जर आक्रमण झालं तर आमचे मंदिराच्या मूर्ती तोडल्या फोडल्या जायच्या. त्या मूर्तींना सुरक्षित ठेवण्यासाठी अशी काही गुप्त जागा असायला हवी. त्याच्यासाठी गुप्त सदन, ती गुहा समर्थांनी केली होती. गिरीधर स्वामींनी ह्या गुहेबद्दल, या गुप्त सदनाबद्दल माहिती लिहिलेली आहे. ते म्हणतात समर्थांची म्हणजे समर्थांचं जे प्रत्येक कर्म होतं ना, ते अशा प्रकारचं गुप्त सदन तयार करणं. त्याचा खरा उपयोग काय आहे हा त्यांच्या मनामध्ये होता. त्यासाठी हे केलेलं होतं. त्यामुळे गिरीधर स्वामी लिहितात की समर्थांच्या कर्माला भक्तीची बैठक होतीच, पण त्याला ज्ञानाची पण बैठक होती. म्हणजे त्यांची भक्ती अशी आंधळी भक्ती नव्हती, भोळी भक्ती नव्हती, तर त्या भक्तीला ज्ञानाची बैठक होती. आणि समर्थांचं ज्ञान हे विशेष ज्ञान म्हणजे परमार्थाकडे नेणारं ज्ञान होतं. असं प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या विरक्त असणाऱ्या म्हणजे समर्थांचंच हे घालावं लागतं. तर आपल्याला जाणवतं की अरे हो, अशी कृतीच्या मागे असा सगळा त्यांचा विषय होता. पुढल्या 30 ते 33 या ज्या 4 ओव्या आहेत याच्यामध्ये या खूप वाचावं. सर्व प्रकारचं वाचन म्हणजे सगळ्या प्रकारची माहिती त्याला असली पाहिजे. समर्थांनी वर्णन केलं आहे की याचं जे ज्ञान आहे याच्या ज्ञानाला लांबी, खोली, रुंदी सगळं असावं. याचा अर्थ काय? तर विषय कुठले वर्ज्य असू नयेत, सगळं त्याला माहिती असावं. भगवंताच्या सगळं रूपाचं पण त्याला चरित्र सगळी माहिती असायला हवी. वेदांत पण असं माहिती असायला हवा, शास्त्र पण माहिती असायला हवीत, भजन पूजन पण. कुठलीही गोष्ट एखाद्याने विचारली तर माहिती नाही असं या विरक्ताने म्हणता कामा नये. त्याला सगळ्या प्रकारचं तत्त्वज्ञान, सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. कर्ममार्ग माहिती पाहिजे, उपासना मार्ग माहिती पाहिजे, अगदी ज्ञानमार्ग माहिती पाहिजे, सिद्धांत सगळे माहिती पाहिजे. त्याला माहिती नाही असं काही असता कामा नये. आणि अशी मंडळी भोवताली असतात. एखाद्या कुटुंबात अशी व्यक्ती असली तरी आपल्याला मला अगदी चांगलं आठवतं आहे. माझे चुलत सासरे असे बहुश्रुत होते. 65 वर्ष आसामला संघाचे प्रचारक होते. तेव्हा इतका प्रवास आणि इतक्यामुळे ते ज्ञान संपादन केलं. ते कुठलंच क्षेत्र असं नव्हतं की त्यांना काही प्रश्न विचारला तर त्याला माहीत नाही असं उत्तर असेल. म्हणजे त्यांनी केवळ आपण प्रवासामध्ये असतो, खेडेगावातून जातो, लोकांच्या तिथे डॉक्टर नसतो आणि मग लोकांना जर आपल्याला औषध सांगायचं आहे तर त्यांनी स्वतः होमिओपॅथीचा अभ्यास करून औषधं द्यायला सुरुवात केली होती. त्या औषधातून त्याला काहीच मिळवायचं नव्हतं, पण खेडेगावातल्या लोकांची ही एक सेवा, अशा प्रकारची कामंसुद्धा ते पण ज्ञान संपादन केलं. संगीत क्षेत्रातली जाण होती. प्रत्येक गोष्ट काही आपल्याला एखादा कुठे विषय मांडायचा असेल आणि अंडा का असं थांब मी तुला सांगतो की काहीतरी एखादा प्रसंग, काहीतरी एखादा दृष्टांत ते आपल्याला द्यायचेच. असं बहुश्रुत असणारा माणूस म्हणजे विरक्ताने समर्थांचं अपेक्षा आहे की त्यांनी हे बहुश्रुत असलं पाहिजे, सगळं माहिती पाहिजे. म्हणजे एकीकडे भगवंताचं प्रेम वगैरे वगैरे आहेच, ह्या सगळ्या देह वासना काय क्षीण झाल्या पाहिजेतच, सगळ्या ध्यान उपासना ह्या गोष्टी जमल्या पाहिजेतच. देहभान म्हणजे देहामध्ये अडकता पण कामा नये, सगळं बरोबर आहे. पण तरीसुद्धा त्याच्या जोडीला सगळ्याचा अभ्यास पाहिजे. सगळं जे काही दर्शनशास्त्र काय आहे ते कळलं पाहिजे, योगाचा अभ्यास असला पाहिजे, निरनिराळी काय
शास्त्र काय सांगतायत ती अभ्यासली पाहिजेत. असं प्रत्येक गोष्टीचं त्या विरक्ताला ज्ञान असलं पाहिजे. आता त्यातलं त्यांनी ठेवायचं किती, म्हणजे संप्रदाय पण सांगतात की सगळं समजून घ्यावं आणि मग सांडावे असं क्रियापद वापरलं आहे. म्हणजे समजून घ्यावं, आवश्यक असेल ते ठेवावं, नाही तर सोडून द्यावं. सगळं काही आपल्याला साठवून ठेवायचं नाही आहे किंवा त्याच्यातून आपल्याला काही आपली हुशारी दाखवायला जायचं नाही आहे, पण माहिती मात्र सगळ्या प्रकारची त्याला असावी असं ते म्हणतात. पुढे 34व्यापासून 39व्या ओवीपर्यंत समर्थांनी त्या विरक्ताने काही धोरणं मनाशी ठरवावेत असं म्हटलं आहे. म्हणजे आपल्या वागण्यामध्ये असं एक धोरण असावं. काय असावं तर कशाला प्राधान्य द्यायचं, तर जगमित्र असावं. बरोबर आहे. स्वतंत्रपणानं आपण विचार करावा. कुठल्या प्रत्येक वेळेला एकाच प्रकारचं असं वागून चालत नाही. त्या कधी कुठे कसं वागावं हे कळलं पाहिजे. इतरांपेक्षा वेगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत आणि त्याच्यात यशस्वी पण होता आलं पाहिजे. म्हणजे बोलण्यावरून आहे की कितीतरी भाषेवरती आपला गोडी किती पाहिजे. तर समर्थ बरे बोलता सुख वाटते, हे तो प्रत्ययास येते. तरी मग कठीण बोलावे ते काय निमित्त आहे असं आपल्याला विचारतात. की बरं बोलल्यावर म्हणजे गोड बोलल्यावर बरं वाटतं ना, मग बोलूया ना. किंवा जो दुसऱ्यास दुःख करी ती अपवित्र वैखरी. आपण एखादी गोष्ट बोलून ती दुसऱ्याला जर लागली मनाला तर आपली जीव आहे, आपली जिव्हा आहे ती पापी झालेली आहे, तिचा दोष आहे हा. तर असं कोणाला दुखवणारं आपल्याकडून बोललं जाऊ नये. स्पष्टपणाचं जे दुसऱ्यास दुःख करी ती अपवित्र वैखरी असं नाही करू. आणि मग पुढे म्हणतात कोरडे एके प्रसंगी घात करी. कधीतरी वेळ येईल तो माणूस काहीतरी मनामध्ये ठरवेलच आणि मिळाली ना संधी तर ती कधीतरी आपल्यावर पण उलटेल असं होईल. म्हणून गोड बोलावं सांगतात. अनासक्त राहावं, कुठल्या बंधनात अडकू नये. सूक्ष्म शास्त्रातला सूक्ष्म अभ्यास करावा लागतो. कुठली माणसं काय प्रकारची शंका विचारतील याचा काही भरोसा नाही. त्याच्यासाठी अगदी अभ्यास असा सखोल सूक्ष्म करावा. त्या समर्थांच्या मधुकराची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आठवण भक्त करून देते की काही वेळा असं होतं ना की विद्वत्ता आहे, पण त्या विद्वत्तेचा उपयोग चांगल्यासाठी करावा ना. त्या विद्वत्तेचा उपयोग दुसऱ्याला दुखवण्यासाठी करू नये. तो मधुकर नावाचा समर्थांचा शिष्य होता आणि तो समर्थांच्या संप्रदायातल्या पद्धतीप्रमाणे भिक्षा मागायला गेला. आता हा जो ज्यांच्या घरी भिक्षा मागायला गेला ते झोपाळ्यावर बसलेले होते, विद्वत्ता संपन्न होते, उत्तम ज्योतिषी होते असं माणूस बघून त्याला कळायचं. आणि मग मधुकराकडे तरी बघितलं, भिक्षा मागायला आलेला हा लहानसा मुलगा याच्याकडे तरी बघितलं. मात्र त्यांच्या लक्षात आलं की हे पोरगं आत्ता समोर दिसतं आहे, पण ह्याचा मृत्यू आहे, दादांत मृत्यू आहे जवळ आलेला. आणि म्हणून या मधुकराला काही सांगण्याची गरज होती का? तुमच्याजवळ ज्ञान आहे, तुमच्याजवळ ही विद्वत्ता आहे, त्याला सांगून काय मिळणार होतं. पण तरी देखील त्याला सांगितलं की अरे, आणि मग तो घाबरला बिचारा आणि समर्थांकडे परत आला. त्या पोराला ताप आला. काय झालं, मग घडलेला प्रसंग सांगितला की ते असं म्हणाले. समर्थ व्हायला काही हरकत नाही, गोंगडीवरती मधुकरा झोप, मी आहे इथे. आणि मग म्हणाले अरे ठीक आहे, ते म्हणताय तसं मरायचंच असेल तर आंघोळ करूया, देवाची पूजा करूया, तू काहीतरी खाऊन घे. असं करून त्या मधुकराच्या बरोबर राहिले मात्र. आणि मग खरोखरच यमदूत आले असले समजा तरी समर्थांचे प्रत्यक्ष मधुकराबरोबर असल्यामुळे तसं काही घडलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी मधुकर परत त्या ज्योतिष जाणणाऱ्यांच्याकडे भिक्षेला गेला. आणि ह्याच्या ज्ञानावर त्यांचा केवढा विश्वास होता ना स्वतःचा. त्यामुळे त्याला आश्चर्य वाटलं की असं कसं झालं. आणि मग समर्थ पाठोपाठ आले आणि त्यांना समजावलं की तुमच्या जर असलेल्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही दुसऱ्याला भल्यासाठी करा. दुसऱ्याचं अंतःकरण दुखवून त्याचा काय उपयोग आहे. तर ते समर्थ आपल्याला सांगितलं, विरक्ताने ही जाण ठेवावी, विरक्ताने लक्षात घ्यावं. लोकांना चांगल्या मार्गाला लावायचं आहे, शुद्ध परमार्थाला लावायचं आहे, त्यांचा अंतःकरणाचा विचार करायचा आहे. सर्व प्रकारचे लोक असतात. म्हणजे समर्थांना तर जाती भेदही मान्य नव्हता. त्या काळात समर्थांना मिळाले कोणी भेटो एक नर, कोणीही माणूस भेटू दे आणि तो महार चांभार कोणीही असू दे, त्याला आपलं मानावं असं समर्थ सांगतात. त्याचे जाणावे अंतर म्हणजे मन, त्याचं मन जाणावं या नावं भजन. भक्ती म्हणजे काय,
प्रत्येकाचं मन जाणावं, कोणत्याकडे दुखावेल असं आपलं वर्तन असू नये. अशा किती ते गोष्टी म्हणजे खरं तर ना या सगळ्या लक्षणं एका ठिकाणी आपल्याला दिसतात म्हणजे समर्थ आणि विवेकानंद. त्यामुळे हे सगळे गुण कुठे आहेत तर त्यांचे चरित्र वाचणं हे आपल्याला कळेल. अ, प्रत्येकाच्या मनामध्ये मला भगवंत हवा आहे अशी जेव्हा इच्छा उत्पन्न होईल हे त्या विरक्ताचं काम आहे की प्रत्येकाला त्याचा मार्ग हा भगवंताकडे घेऊन जायला पाहिजे. जे प्रपंच गुंतलेलं मन आहे ना ते प्रपंच गुंतलेलं मन परमार्थाकडे कसं जाईल याचा विचार त्यांनी केला पाहिजे. असं विरक्ताने उत्तम गुण घ्यावेत, अवगुण टाकावेत आणि विवेकाच्या जोरावर वैराग्याच्या जोरावर आड येणाऱ्या सगळ्या गोष्टी बाजूला कराव्यात, नाहीशा कराव्यात आणि करावं. आणि मग शेवटी 40 ते 43 या 4 ओव्यांमध्ये ह्या समासाचा शेवट केला आहे. पण शेवट करताना पुन्हा समर्थाने स्वतःकडे किती कमी पण लघू पण घेतलं आहे बघा. 40व्या ओळीमध्ये ते म्हणतात की ही सगळी जी मी लक्षणं सांगितली ती आपण आत्मसात करावी. अगदी बरोबर आहे. पटली, अनुभवाला आली तर घ्यावी, नाही पटली, नाही पसंत पडली, नाही आवडली तर सोडून द्यावीत. आपण आता असंच करावं असा काही आग्रह तरी धरला नाही. अनुभवा, पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. पुढे समर्थ म्हणतात मी जरा फार सांगितलं असं तुम्हाला वाटेल तर तसं वाटत असेल तर काही रागावू नका. पण ही लक्षणं जर का स्वीकारलीत तर भलं आहे, आपलं भलं आहे, समाजाचं भलं आहे, देशाचं भलं आहे. आणि नाही स्वीकारलीत तर खरं म्हणजे ना अवलक्षण होईल. म्हणजे एवढं सगळं समोर आहे आणि तरी देखील आपण ते घेतलं नाही तर आपल्यासाठी करंटे आपणच. आणि मग असं जर झालं, हे जर आपण विरक्त गुण आपले अंगीकारले नाहीत तर मग आपल्या जीवनाला काही ताळतंत्रच राहणार नाही. आणि जीवनाला ताळतंत्र राहणार नाही अशा मूर्खाला काय म्हणायचं त्याची लक्षणं ते पुढल्या ओळीमध्ये आपल्याला सांगणार आहेत. पढतो मूर्ख कळत आहे पण तरी देखील वळत नाही असं. या समर्थांच्या सगळ्या विरक्त लक्षणांचा विचार करताना आपल्या लक्षात येतं की समर्थ प्रताप नावाचा जो गिरीधरांचा स्वामींचा ग्रंथ आहे त्याच्यात अनंत कथा आहेत. आणि त्या सगळ्या कथा जर आपण त्या कथांच्या मागे आपल्या लक्षात येतं की हे जे समर्थांचं वैराग्य आहे, समर्थांचं जे विरक्तीपण आहे ते आपल्याला सगळीकडे दिसतं. माणसं गोळा करण्याची ही जी काही समर्थांची हातोटी होती ना ती काही वेगळीच आहे. समर्थ प्रताप बरोबर मला एक म्हणजे इथेच घडलं म्हणून तो मुद्दा सांगावासा वाटतो की गरिबांना, सर्व जातीतल्या लोकांना, भक्त असणाऱ्यांना, भक्त नसणाऱ्यांना, हरिदासांना सगळ्यांना गोळा करावं, सगळ्यांना भक्तिमार्गाला लावावं. श्रीमंताला पण भक्तिमार्गाला लावण्यासाठी समर्थांनी एकदा काय केलं तर म्हणे त्या समर्थ प्रताप ग्रंथातलाच प्रसंग आहे. मला आठवण एवढ्यासाठी झाली की परवा आम्ही एकांकडे इथे गेलो होतो तर त्यांच्याकडे दार उघडलं तर दारामध्ये असं वाटाक्षाही डावीकडे एक असं घोड्याची नाल होती, नुसतीच ठेवली होती. तर कोणीतरी त्याला दिली होती म्हणे भरभराट होते. घोड्याची नाल जर आपण दरवाजात ठेवली तर भरभराट होते. आणि मला आठवत होतं की समर्थ चरित्रामध्ये हा एक ह्याच्या संदर्भातला एक प्रसंग आहे. मी शोधून काढला आणि मग लक्षात असं की कशी माणसं गोळा करायची. तर घडलं असं की काही वेळा ते म्हणजे संतांचे चमत्कार वाटतात आपल्याला, पण ते चमत्कार मुद्दाम नाही, ते होतात आणि त्याच्यावरून अशा प्रथा पडतात असं आपल्याला दिसेल. तर म्हणे काय घडलं की एकदा मुंजे नावाचे एक गृहस्थ होते. खरं म्हणजे चांगले स्वभावता चांगले भक्त होते. आणि त्यांची समर्थांची पहिली भेट जी होती ती राजापूरला झाली. ते मुंजे जे होते ते जहाजांचे मोठे व्यापारी होते. म्हणजे जहाजातून मालाची ने-आण करण्याचा त्यांचा व्यापार होता. राजापूरला त्यांचं व्यवसाय आणि ते राहत असत. समर्थ काय जातच होते सगळीकडे. तर समर्थ राजापूरला गेलेले असताना त्यांच्या दारात भिक्षेला गेले. पण आता हे श्रीमंत आणि समोर दारामध्ये आलेला हा बैरागी साधू आणि साधारणपणानं श्रीमंत, जसं परवा आपण त्या 2 जोड्या पाहिल्या ना सद्विद्या निरूपणामध्ये की श्रीमंत जो असतो तो त्याला तसं वाटतं की आपल्याकडे येणारा आपल्याकडे काहीतरी मदत मागायलाच आलेला आहे अशी त्याची भावना असते. श्रीमंत आणि उदार असं काही एकत्र दिसतच नाही असं आपण सद्विद्या निरूपणात पाहिलं होतं. तर तसंच बहुधा झालं की या मुंजांनी समर्थाला हाकलून दिलं. दारात उभं काही केलं नाही, काही भिक्षा वगैरे घालणार नाही. तळणा ताठा मुलगा माणूस दिसतोयस
कष्ट करून काय ते मिळव वगैरे वगैरे असेल काहीतरी. काय बोलले ते माहिती नाही, पण त्यांनी हाकलून दिलं. आणि मग समर्थ जर त्यांच्या वाड्यातून बाहेर पडले तर तिथे ते एक नाल लोक घोड्याच्या पायाला लावतात, तो नाल पडली होती. समर्थ निघून गेल्यावर ह्या मुंजांचं लक्ष गेलं तर त्यांच्या लक्षात आलं की ती लोखंडाची नाल सोन्याची झाली आहे. तेव्हा समर्थ म्हणाले, अरे बापरे, हा ज्या बैराग्याला आपण हाकलून दिलं तो काहीतरी वेगळा होता, असामान्य होता, आपण चूक केली. मग त्यांनी समर्थांना गावातून शोधून काढलं आणि ते खऱ्या अर्थाने समर्थांचे भक्त झाले. मग बोलल्यानंतर समर्थांची विद्वत्ता कळली, समर्थांचा जो काही हेतू आहे तो हेतू सगळा कळला आणि मुंजांची आणि समर्थांची चांगली एका बैठकीतच मैत्री झाली. आणि मग वारंवार मुंजे समर्थांना भेटायला चाफळला गडावर यायला लागले. एक दिवस असं झालं की गडावरती समर्थ शिष्यांच्या समवेत बसलेत, काही चर्चा चालली आहे. पौष एकादशीचा दिवस होता, पौष शुद्ध एकादशी होती आणि काही विषयावर चर्चा चालली होती. अचानक काय झालं माहिती, समर्थांच्या अंगावर पाणी सांडलं. शिष्याने अगदी आजूबाजूला पाहिलं की तिथं काही पाण्याचा काही संबंधच नाही. एकदम समर्थांचं वरचं उपवस्त्र भिजेल पण पाणी कसं काय पडलं. समर्थांचे हसले आणि म्हणाले, 15 दिवसांनी ह्याचं उत्तर तुम्हाला मिळेल, असं त्या उपस्थित शिष्यानं काही म्हटलं. आणि शिष्यमंडळीसुद्धा पौषवद्य एकादशीची वाट बघत होते की काय नेमकं घडलं असेल. काही संबंध असताना अचानक पाणी कसं आलं आणि समर्थांचं वस्त्र ओलं कसं झालं. तेव्हा मग लक्षात आलं की 15 दिवसांनी ते मुंजे गडावरती आले तर त्यांनी खूप साऱ्या गोष्टी समर्थांना भेटीला आणल्या होत्या. किती किती धान्य आणलं होतं, किती किती संपत्ती आणली होती, पैसे आणले होते, अनेक भेटवस्तू आणल्या होत्या. समर्थ म्हणाले, हे सगळं कशासाठी. तेव्हा ते म्हणाले की 15 दिवसापूर्वी माझी सगळ्या सामानाची बोट राजापूरला लागायची होती आणि थोड्या अंतरावर आलेलं असताना वादळ झालं आणि त्या वादळामध्ये सगळं सामानासकट बोट बुडेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण मी अगदी मनापासून तुमचं स्मरण केलं मात्र, आणि मला माहीत नाही जादू झाल्यासारखं की बोट राजापूरला किनाऱ्यावर आली बाबा आणि माझं सगळं सामान सुखरूप आलं. मी जेव्हा राजापूरला बोटीतून उतरलो तेव्हा मला असं दिसलं की तुम्ही ती बोट किनाऱ्याकडे आणता आहात, पण परत तुम्ही अदृश्य झालात आणि म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो आहे. उपस्थित असणाऱ्या शिष्यांना 15 दिवसापूर्वी समर्थांचं वस्त्र ओलं झाल्याचा जो काही प्रसंग घडला त्याचा अर्थ कळला. आता हे जे काही आहे हे आपण असं नको म्हणूया की संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला असे काही प्रसंग सांगतात आणि मग ह्याच्यातून आपण लक्षात घ्यायचं आहे की वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या प्रकारची माणसं आपल्याला कार्याला जोडून घेण्याची जी की एक युक्ती असते, ती युक्ती ही ह्या विरक्त वैरागी मंडळींजवळ असते आणि म्हणून ही विरक्त लक्षणं सगळ्यांनी आपण आत्मसात करावी अशी समर्थांची इच्छा आहे. अशा अर्थाने आपण या विरक्त लक्षणांकडे पाहायचं. आणि जाता जाता समर्थाने आपल्याला सांगितलंच आहे की हे जर आपण करंटेपण केलं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिल्या की देहबुद्धी बाजूला करावी, नीतिमत्तेने आचरण करावं आणि या सगळ्या एका पुढे येत असणाऱ्या सगळ्या गुणांना आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा, हे जर आपण नरदेह मिळूनसुद्धा केलं नाही तर आपल्या सगळ्या करंट्या आपणच. आणि त्या करंटांना काय म्हणायचं तर त्यांना पढत मूर्ख म्हणायचं. दुसरा दशक संपवताना पुन्हा एकदा आपण कशात चुका करतो ते समर्थ आपल्याला पुढल्या समासात सांगणार आहेत. ते आपण बुधवारी ऐकूया. म्हणजे दुसरा दशक संपेल. पहिल्या दशकामध्ये फक्त स्तवनाचा अभ्यास केला, ग्रंथ लिहिण्यापूर्वी सगळ्यांचे आशीर्वाद घेतले, गणेश शारदेपासून, श्रोत्यांपासून, कवीपासून अगदी नरदेहापर्यंत. आणि आत्ताच्या समासामध्ये मनुष्य स्वभावाचे निरनिराळे जे काही चांगले आणि वाईट दोन्ही जे गुण आणि अवगुण होते ते आपल्याला समर्थाने सांगितले. अजून खरं तर ग्रंथाची म्हणावी तशी सुरुवात व्हायचीच आहे, पण तरी देखील परमार्थाचा विचार पहिल्याच दशकातच सुरुवात समर्थाने केली. नरदेह आणि नरदेहाचं जे ध्येय आहे परमार्थ प्राप्ती, या दोन्ही गोष्टीची ओळख मात्र झालेली आहे. तर आता पुढल्या याला आपण पढत मूर्खपण कसं आहे ते बघू आणि मग खऱ्या अर्थाने तिसऱ्या दशकाची वाटचाल करू. आज इथेच थांबू. धन्यवाद.